नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि अवेक फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण 1K वी हा प्रोजेक्ट उपक्रम राबवतोय आणि त्याचबरोबर मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आपण दर मंगळवारी 4 वाजता आधुनिक युगातल्या हिरकणींना भेटतोय. आधुनिक युगातील हिरकणी या माध्यमातून ज्या ज्या महिलांना आपण आजपर्यंत भेटलेलो आहोत त्या सगळ्याच महिला त्या स्वतः तरी आत्मनिर्भर आहेतच, पण त्याचबरोबर त्या त्यांच्या प्रोफेशनच्या, त्यांच्या स्किलच्या आणि त्यांच्या कौशल्याच्या माध्यमातून अनेक समाजातील अनेक घटकांना, मग भले ते युवक, युवती, महिला किंवा कुणीही, त्या सगळ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या स्वतः आरोग्य निर्भर आहेत, आत्मनिर्भर आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक युवती आणि महिलांना आरोग्य निर्भर बनवण्यासाठी कार्य त्या करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा आरोग्य निर्भरतेपासून आत्मनिर्भरतेचा प्रवास त्यांच्यासोबत. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये. नमस्कार शीतुले मॅम, थँक्यू सो मच मला इन्व्हाइट करण्यासाठी. येस, अच्छा, आपल्या ज्या आधुनिक युगातील हिरकणी आहेत त्या आहेत आरती पांडे मॅम, ज्या फोक फिटनेसच्या को फाउंडर आहेत आणि PCOS आणि फर्टिलिटी एक्सपर्ट म्हणून पण त्या काम करतात. आताच्या आधुनिक युगातला जो काही मेन प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो महिलांच्या मधला, त्यावरचा त्यांचा बराचसा रिसर्च आणि त्यांचं त्याच्यावरची काम करण्याची पद्धती आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिलेच्या आतमध्ये असणारा एक प्रश्न किंवा एखादी शंका, मला वाटतं आज तिला इथं उत्तर मिळणार आहे. चला तर मैत्रिणींनो, आपण त्यांच्यासोबत त्यांचा प्रवास ऐकायला सुरुवात करूया. मॅम, तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची का? ऍब्सोल्युटली, मी खूप एक्साइटेड आहे आणि तुम्ही खूप चांगलं काम करतायत मॅम. माझी मराठी इतकी चांगली नाहीये तर मी हिंदीचा पण उपयोग करणार जर तुमची परवानगी असेल तर. आणि शुअर मॅम. माझी स्टोरी आणि माझे जे पण मी करते ते तुमच्या लेडीज बरोबर शेअर करणार. येस येस, नक्कीच मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही हिंदी इंग्लिश दोन्ही भाषा बोलू शकता मॅम, देर इज नो एनी इश्यूज. सुरुवातीलाच मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही तुमची ओळख, म्हणजे मी अगदी फक्त तोंड ओळख तुमची करून दिलेली आहे मैत्रिणींना, तुमची डिटेल ओळख तुम्ही जर करून दिली तर आपल्या मैत्रिणींना अजून तुम्हाला समजायला म्हणजे जास्त आनंद होईल त्यांना. श्योर, मेरा नाम है आरती पांडे, मैं 37 ईयर्स ओल्ड हूँ. मेरे 2 प्यारे बच्चे हैं. एक बहुत नॉटी बॉय है 8 साल का और एक 13 साल की लड़की है दिया. और मैंने हमेशा से ही डांस मेरा पैशन रहा है प्रणोती मैम, और मैंने बचपन से ही अलग अलग डांस स्टाइल सीखे हैं. मैंने भरतनाट्यम सीखा, फिर मैं कॉलेज में रिप्रेजेंट कर रही थी अपने कॉलेज को फोक डांसेस में और मैंने बहुत सारी ट्रॉफीज वगैरह जीती. उसके बाद लेकिन मैंने कभी डांस को करियर की तरह नहीं लिया, बिकॉज उन दिनों में डांस को आप करियर नहीं बना सकते थे. एक लड़की डांसर नहीं बन सकती थी, जितना आज बहुत बदल चुका है. सो मैंने उस वक्त MBA किया सेल्स एंड मार्केटिंग में और चुपचाप से कॉर्पोरेट जॉब ले लिया. और मैं मंडे टू फ्राइडे कॉर्पोरेट जॉब करती थी, लेकिन मैंने वीकेंड्स पे कभी डांस सीखना बंद नहीं किया, बिकॉज वो मेरी हॉबी थी. एंड उसी डांस स्कूल ने मुझे अपॉर्चुनिटी दी एक टीचर बनने की. तो मैं मंडे टू फ्राइडे जॉब करती थी और सैटरडे संडे डांस सिखाती थी. इस तरह मैंने अपनी जर्नी शुरू की. मगर जब मेरी जब फर्स्ट प्रेगनेंसी हुई प्रणति मैम, तो मैं बहुत सिवियर तरह से बीमार हुई. मेरे अंदर बहुत हार्मोनल इम्बैलेंस हुआ. मैं बेड रिडन थी. मुझे लगा तब डिप्रेशन, ये वर्ड नहीं पता था, बट आई एम वेरी श्योर मैं डिप्रेशन से ही गुजरी, बिकॉज मुझे लगा अब मेरी जिंदगी खत्म हो चुकी है. एंड उस टाइम राइट गाइडेंस नहीं था, बहुत सारे इंजेक्शंस लगे और बहुत डिफिकल्टी हुई फर्स्ट प्रेगनेंसी में, और तभी मैंने ये जॉब छोड़ा. और द ओनली थिंग जिसने मुझे इस डिप्रेशन से बाहर उस वक्त निकाला मैम वाज डांस एंड फिटनेस. और तभी मैंने डिसाइड किया 2008 में कि अब मैं जो कुछ भी करूंगी, मैं सोसाइटी को अगर कुछ करना चाहती हूँ तो वो डांस एंड फिटनेस के माध्यम से ही करना चाहती हूँ, क्योंकि मेरी तरह बहुत सी लेडीज होंगी जो अकेले जूझ रही होंगी इससे. और इस तरह 2010 से मेरी फिटनेस और वेलनेस की जर्नी शुरू हुई मैम. तो ऐसा कभी सोचा नहीं था कि एक एंटरप्रेन्योर बनूंगी. मिडिल क्लास फैमिली, जॉब करो, सैटरडे संडे छुट्टी रहो, हस्बैंड के साथ घूमो, यही एक था. बट
माय फर्स्ट प्रेगनेंसी चेंज्ड माय माइंडसेट, और तब जाके मैंने मेरी पहली शुरुआत की एज एन एंटरप्रेन्योर एक छोटे डांस स्कूल से। डांसर डला लीगा नाम था उस स्कूल का। वहां मैं सालसा, बचाटा, मेरेंगे, फॉक्सट्रॉट सारे इंटरनेशनल डांस स्टाइल सिखाती थी। और अलग अलग आपको पूना तो पता ही होगा, तो मैं एक बैच विमान नगर में लेती थी, फिर ट्रैवल करके कोथरूड जाती थी, वहां एक बैच लेती थी, फिर वहां से बावदान जाती थी, और कभी थकती नहीं थी। बहुत खुशी मिलती थी मुझे डांस सिखाते हुए। उस जर्नी में मैम मैंने रियलाइज किया कि डांस एक बहुत अच्छा माध्यम है एक्सरसाइज का। बहुत सारी Yes. लेडीज को एक्सरसाइज करना होता है, लेकिन वो बोलती है बहुत बोरिंग है यार, मुझसे वेट्स नहीं उठते, मुझे योगा नहीं मजा आता। बट डांस आप कभी भी देखिए, आप कभी भी म्यूजिक प्ले कीजिए, थोड़े कंधे अपने आप हिलने लगते हैं, यू नो, व्हेन यू लिसन Yes. टू म्यूजिक। तो मैंने ये रियलाइज किया कि डांस इज अ परफेक्ट मीडियम फॉर एक्सरसाइज, मगर वेट ट्रेनिंग भी इम्पोर्टेंट है। तो मैंने एक फिटनेस क्लब शुरू किया, एक जिम शुरू किया विमान नगर में बाय द नेम ऑफ फाइबर फिटनेस। और बहुत अच्छे से वो जिम चल रहा था। वहां मैंने रियलाइज किया कि लेडीज आर एंजॉयिंग ग्रुप क्लासेस मोर, मगर हर वो चीज जो फिटनेस से जुड़ी हुई है मैम, वो सब अब्रॉड से आ रही थी। पिलाटेस, हम्म. पिलॉक्सिंग, जुम्बा आज कितना पॉपुलर हो गया है। हमारा योगा भी यूएस गया, पॉपुलर हुआ, और फिर लोगों ने करना शुरू किया। और मैंने सोचा कि कुछ भी ऐसा नहीं है जो इंडियन है, जो हमारा है। और मैं आपको जैसे मैंने बताया, मैंने फोक डांसेस किए थे, कॉलेज में रिप्रेजेंट किया था, तो आई रियलाइज्ड कि हमारी कंट्री में मैम 122 फोक डांसेस हैं, 122। Wow. और हर फोक डांस का एक अपना ही फंक्शनल एक्सरसाइज मेथड है। एक रीजन है कि आप भांगड़ा में पैर उठाते क्यों हो, बिहू में आप क्यों कोर का ज्यादा इस्तेमाल करते हो। तो हर फोक डांस से आपको फिटनेस मिलती है। और 2 साल लगे मुझे, पर मैंने एक फोक फिटनेस का मिश्रण किया, फोक डांसेस ऑफ इंडिया, इसे मर्ज किया फिटनेस से। और ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में शामिल है एज द फर्स्ट इंडियन Wow. एज अ फर्स्ट इंडियन वेलनेस रूटीन मैम। Great, great. थैंक यू। तो यहाँ तक की जर्नी में अगर कोई क्वेश्चन है तो पूछिए, बिकॉज मैंने कहा मेरी बहुत लंबी Yes. जर्नी है, ये 10 साल की जर्नी है। येस. हे आपके मतलब तुम्ही आता जे बोलताय त्यात 10 वर्षाचा एक्सपिरियन्स दिसतोय मॅडम. कारण प्रत्येक फोक डान्सचा तुम्ही बारकाईने अभ्यास केलेला असणार आहे. ज्या अर्थी तुम्ही सांगताय की भांगड्यामध्ये पाय वर कशासाठी उचलला जातो किंवा पिहू डान्समध्ये त्याच पद्धतीनं का डान्स केला जातो. सो सगळे आपण 122 डान्सचा इथं बायफर्गेशन नाही घेऊ शकणार, पण एखाद दुसरं तुम्ही उदाहरण जर दिलं तर ते अजून रिलेट व्हायला मदत होईल. जसं मी देते लावणीचंच उदाहरण जर दिलं तर जास्त बरं होईल. मी महाराष्ट्राचा डान्स घेते. आता हे बघा, तुम्ही लावणी म्हटलं, जसंच आपण फोक डान्स म्हटलं ना, तर लोकांना वाटतं लावणी एक फोक डान्स आहे. लावणी फोक डान्स नाहीये. इट्स नॉट अ फोक डान्स, हे फोक कला आहे. देयर इज अ डिफरन्स. लोककला. लोककला येस, आहे. येस, येस. हा, पण हे फोक डान्स नाही आहे. महाराष्ट्राचा फोक डान्स काय आहे? कोळी. कोळी कोण करतात? हो. येस. आपले फिशरमॅनचा डान्स आहे. तर तुम्ही बरोबर. तुम्ही कोली डान्स बघणार ना, तर तुम्ही हातचे मुवमेंट असे असणार, आपले लेग्स वर करतात, करेक्ट? आता आपण ते लेग्स वर का करतात? कारण ती ओली असते, जो रेत होती है महाराष्ट्र कोळी. की, वो ओली गीली होती है, तो उनके येस. पाँव उठाने पड़ते हैं, इसलिए वो रेत फ्लिक करते हैं. दुसरा तुम्ही येस. बघा, त्यांचे मुवमेंट्स असतात, नाव खिचायचं, करेक्ट? बरोबर. मग नेट येस. फेकणार. ते मुवमेंट जे असतात ना, कोणतंही तुम्ही दुसरे पण मी फोक डान्स सांगणार, दे आर रिलेटेड टू द रिजन, म्हणजे जॉग्राफिकल रिजन आणि येस. त्याचे येस. प्रोफेशन. तर येस. तेव्हा कोणी डान्स गुरु नव्हतं, शामक दावर नव्हतं, कोणतंही ते तिकडे शामक दावर जाऊन शिकवत नव्हता. जो भी वो लोग रोज की जिंदगी में काम करते थे, उसी को उन्होंने अपने डांस में डाल लिया, करेक्ट? येस. आता तुम्ही येस. तेच रेत बघा राजस्थान मध्ये, सेम रेत है वहां, मगर वहां की रेत होती है गरम. येस. तो वहां की लेडीज ऐसे ऐसे पैर रेत के अंदर डाल के डांस करती हैं ताकि उन्हें वो गरम चटके ना लगे. नीचे की रेत होती है ठंडी. सो वहां के स्टेप्स होंगे स्विविल,
छोटे 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 स्टेप्स करेंगी, वो हाथों का ज्यादा यूज करेंगी, वो ज्यादा उछलेंगी नहीं। वहीं से जैसे मैंने कहा पंजाब, अगर आप पंजाब का भांगड़ा देखो तो वहां की ग्रीन लैंड्स है, फ्लैट लैंड्स, तो बाउंसी मूवमेंट्स बहुत अच्छे से हो सकते। मगर अगर आप असम जाओगे तो वहां पहाड़ी रीजन है, आप वहां कूद नहीं सकते हो, तो आपको अपने अपर बॉडी का डांस ज्यादा करना है। तो आप देखोगे उनके हाथ, शोल्डर मूव होते हैं पर पैर नहीं। वो लोग नीचे बैठ के ज्यादा मूवमेंट करते हैं, इसलिए उनके काफ्स बहुत स्ट्रांग होते हैं। तो हर Yes. एक, एज यू सेड 122 डांस मैं नहीं बता सकती, मगर हमने क्या किया है, हर फोक डांस का जो फिटनेस एलिमेंट और फन एलिमेंट है उसे लिया है और उसे लोगों तक पहुंचाया है, ताकि वो इंजॉय भी करे और उनका फिटनेस हो जाए, उन्हें पता ही नाही चले। अमेझिंग. मतलब आमच्या मराठीमध्ये म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारलेत. म्हणजे इथेच डान्स शिकून होणार, इथं तीन तीन पक्षी झालेत. डान्स शिकून होणार, व्यायाम होणार आणि सगळ्यात महत्वाचा आनंद मिळणार. आनंद मिळणार. तुम्ही आपल्या देशमध्ये, आपल्या इंडिया इज सो डायव्हर्सिफाईड. प्रणती मॅम, Yes. तुम्ही कोणतंही दुसरा देश घ्या, एक किंवा जास्त जास्त दोन फोक डान्स आहेत त्यांचे. 122, म्हणजे जस्ट इमॅजिन हाऊ ब्युटिफुल इट इज that every Yes. tribe, every sub tribe have their own dance, and the music is beautiful, and there is so much to give back from India. So I'm just trying that more and more children, more and more mothers know about this. डेफिनेटली मॅम. फार छान आणि सुंदर सांगितलं तुम्ही. मला वाटतं डान्स, ज्याला ज्याला डान्स करायची आणि शिकायची थोडीफार तरी आवड आहे, त्यांनी हे फोक फिटनेस जॉईन करायला काहीच हरकत नाहीये. कारण नॉलेज तर मिळेलच, पण त्याबद्दल जसं आम्ही मगाशी म्हटलं तसं एका दगडात तीन पक्षी मारले जातील जर फोक फिटनेस मध्ये आपण जॉईन झालो तो. डेफिनेटली मॅम, इट्स वॉज रिअली नाईस एक्सपिरियन्स अँड अवेसम टॉकिंग विथ यू. पण मला इथं असं विचारायचं की डान्स, फोक फिटनेस हे एका बाजूला, आणि आता आपण पीसीओएस म्हणजे फर्टिलिटी एक्सपर्ट म्हणून पण तुमच्याकडे बघतोय. सो ह्या विषयाकडे डायव्हर्सिफिकेशन कसं झालं? खूप नॅचरल झाला, प्लॅन नाही केलेला मी. जसं मी सांगितलं, माझ्या फिटनेस क्लब होता आणि मी हे फोक फिटनेस जेव्हा लॉन्च केलं, फोक फिटनेस लॉन्च करून मी 150 स्कूल्समध्ये होती. सो आय मेट अ लॉट ऑफ टीचर्स, आणि आमचा फोक फिटनेस नन्हे होता, आहे असं करिक्युलम फॉर किड्स ॲज अ लर्निंग. ओके. आणि फोक फिटनेस वॉज अ पार्ट ऑफ अ लॉट ऑफ कॉर्पोरेट्स. अगेन आय मेट अ लॉट ऑफ विमेन. आणि जेव्हा मी त्यांच्या बरोबर बोलले, आय हॅव स्पोकन टू थाउजंड्स ऑफ विमेन, आम्ही सर्वे घेतला. इट वॉज शॉकिंग प्रणोती मॅम, दॅट 1 in every 5 विमेन, म्हणजे एव्हरी 5 विमेन मध्ये एक वुमेनला पीसीओएस किंवा पीसीओएसचे सिम्पटम्स आहेत. आणि बापरे. मी जेव्हा आणखीन रिसर्च केलं तेव्हा मी बघितलं, असं एक पण प्लॅटफॉर्म नाही आहे, नॉट इवन अ सिंगल प्लॅटफॉर्म विच इज गिव्हिंग अ होलिस्टिक रिव्हर्सल ऑफ पीसीओएस. तुम्ही डॉक्टरकडे गेला तर ते तुम्हाला मेडिसिन देतात, किंवा तुम्हाला सांगतात तुम्ही वेट लॉस करा किंवा डाएट खा किंवा तुम्ही सायकोथेरपिस्टला जा. पण असं एक प्लॅटफॉर्म नाहीये जे ऑल 10 रूट कॉजेसला बघत होते आणि ऍक्च्युअल रिव्हर्सल देत होते. That's when I realized that a girl which is 14-year-old struggling with PCOS, तिला कोणतंही सोल्युशन मार्ग नाही आहे. आणि वुमेन बरोबर काम करून मला असं वाटलं दॅट आय नीड टू टेक दिस एज अ मिशन, कारण देर इज नो प्लॅटफॉर्म वेअर ओनली पीसीओएस इज वर्कड ऑन. आणि तेव्हा मी हे मिशन घेतला. मला 1 करोड विमेनला पीसीओएसचा रिव्हर्सल द्यायचा आणि इंडियाला पीसीओएस फ्री करायचा आहे. ग्रेट, ग्रेट. आय आमच्या नो इट्स अ ऑनलाईन ह्यूज, स्वराज्यामध्ये आम्ही तथास्तु असं म्हणतो मॅडम, ज्यावेळेला कुणीही आपलं हवा मिशन आहे. किंवा येस येस तथास्तु असं आम्ही म्हणतो. आणि निश्चितपणे मॅडम, आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जितकं जास्त महिलांच्या पर्यंत पोहोचता येईल आणि हा प्रॉब्लेम कसा आहे, कशा पद्धतीने सोडवायचं हे सांगता येईल, ते निश्चितपणे त्याचा प्रयत्न करू. इथे मला माझ्या मैत्रिणींना हेच सांगायचंय की आज आपण इंट्रोडक्शन करून घेतोय आरती पांडे मॅडमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, पण वीकली और 15 दिवसामध्ये आपण एक सेशन तरी याच्यावरती घेणार आहोत, ज्या माध्यमातून आपण अवेअरनेस क्रिएट करू आणि त्याच्यावरती कसं आपल्याला सोल्युशन देता येईल हे डेफिनेटली आपण त्याच्यावरती काम करू. अवेअरनेस क्रिएशनचा पहिला टप्पा म्हणजे ती गोष्ट काय आहे हे जाणून घेणं. सो आय रिक्वेस्ट यू मॅम की पीसीओएस हे नेमकं काय आहे, व्हॉट इज दिस कन्सेप्ट काय आहे, ही थोडीशी आपल्या मैत्रिणींना तुम्ही समजावून सांगा. प्रणोती मॅम, तुम्ही इतकं चांगलं बोललाय की
ऑनेस्टली आज PCOS ॲज आय सेड 1 in every 5 वुमेनला आहे, पण त्यांना माहीतच नाहीये कारण लॅक ऑफ अवेअरनेस इतकं जास्त आहे. आणि ब्लेम हाऊ कॅन आय ब्लेम देम इज दे आर नॉट लिस्निंग टू देअर बॉडी. सो व्हॉट इज PCOS? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. पॉली मीन्स मेनी, सिस्टिक मीन्स सिस्ट लाईक, ओव्हेरियन मीन्स आपली ओव्हरीज मध्ये, आणि सिंड्रॉम म्हणजे कॉन्स्टलेशन ऑफ सिम्पटम्स. एक किंवा दोन असं शॉर्ट नाही आहे की हे झालं तर तुला PCOS आहे. देर कॅन बी नंबर ऑफ सिम्पटम्स. म्हणजे नंबर ऑफ सिम्पटम्स काय आहे? सबसे पहला महत्वपूर्ण आहे आपल्याला आपल्या पिरियड्स. डू यू गेट युअर पिरियड्स रेग्युलरली? आणि रेग्युलरचं डेफिनेशन काय आहे? 22 to 35 डेजचा सायकल आहे. Are you getting your periods in every 22 to 35 days? If not, if you're missing it for 1-2 months, तुमची पिरियडचा फ्लो कसा आहे? 3 to 7 days ला आपली पिरियड यायला पाहिजे. इफ यू आर गेटिंग ओनली फॉर 2 days किंवा स्कॅन्टी ब्लिडिंग किंवा तुम्ही एकच पॅड यूज करताय तर हे तुमचा सिम्पटम आहे. इफ देर इज एक्सेसिव्ह ब्लिडिंग, प्रणोती मॅम, जेव्हा तुम्हाला एव्हरी डे 7-8 पॅड बदलायला लागतंय किंवा तुम्ही झोपून उठताय रात्री पॅड बदलवायला, दॅट्स अ सिम्पटम. मग पिरियड हेल्थ हे महत्वाचं आहे. पेनफुल ॲक्ने, हेअरफॉल. मी खूप महिलांना ऐकलंय, अरे पुण्याचं पाणी खराब आहे, माझे हेअरफॉल होत आहे, मी कोणतं शॅम्पू यूज करू? नाही, तुमचे ॲक्ने, तुमचे हेअरफॉल किंवा हिर्सुटिझम, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ हे तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सची साईन आहे. मग लेझर ट्रीटमेंट्स किंवा फेशियल करून किंवा शॅम्पू करून हे नाही जाणार आहे. आपल्याला रूट कॉज बघायला लागणार. जर ॲक्ने, हेअरफॉल, हिर्सुटिझम, इरेग्युलर मिस्ड पिरियड्स, सडन वेट गेन, सडनली इफ यू फील यू हॅव गेन 8 to 10 kgs, मग हे पण एक सिम्पटम आहे मॅम. मूड स्विंग्स. मी खूप लेडीजला ऐकलंय बोलताना, अरे मी ना खूप चिडचिडी झालीये, मी खूप लेझी झालीये. नाही, तुम्ही नाही झालात. किंवा हस्बंड म्हणतात, अरे बापरे तिचे ते दिवस सुरू झाले, आता दूर राहा. ते दिवस काय असतात? आपले हार्मोन्स आपल्या बरोबर हे गेम खेळतात. इट्स नॉट दॅट यू आर लेझी, यू वॉन्ट टू प्ले विथ युअर चाइल्ड, पण तुमची बॉडी ना तुम्हाला उठवायला नाही देत. तुम्ही स्नॅप करतात, तुम्हाला 1 मिनिटमध्ये रोणं येतंय. हे का होतंय? हे मूड स्विंग्स तुमच्या बॉडीमध्ये तुमचे हार्मोन्स क्रिएट करतात. इनफर्टिलिटी मॅम, तुम्ही आता बघा, आपल्या पुण्यात फक्त 3 IVF सेंटर्स होते, आता 123 IVF सेंटर्स आहे. एव्हरी कॉर्नर ऑफ पुणा इज IVF सेंटर. तुम्हीच विचार करा, वन थिंग विच वॉज सो नॅचरल टू कन्सीव्ह इज बिकम सो अननॅचरल दॅट टुडे इट्स इमोशनल ट्रॉमा, फिनान्शियल ट्रॉमा फॉर अ वुमेन टू कन्सीव्ह नॅचरली. मग हे एक साईन आहे. आणि मला एक आणखीन गोष्ट सांगायची आहे की अ लॉट ऑफ विमेन थिंक दॅट PCOS म्हणजे थोडे ॲक्ने झाले, थोडं वेट गेन झाला, काय होतंय, आता माझे 2 मुले झाले, आता काय होणार मला? त्यांना हे खूप आवश्यक आहे जाणणं, PCOS जस्ट द स्टार्ट. If you have PCOS, you become more prone to type 2 diabetes, endometrial cancer, ovarian cancer, heart attack, heart stroke. हे सगळे प्रॉब्लेम्स तुमची बॉडी मध्ये जास्त होण्याची बॉडी कॉल गॅरंटी, शक्यता जास्त होते. सॉरी, माझी मराठी थोडीशी. नाही मॅम, तुम्ही हिंदीमध्ये पण बोला, काही प्रॉब्लेम नहीं. सो मैम, ये सब प्रॉब्लम्स का घर बन जाती है हमारी बॉडी. एंड हम लेडीज ना, हमें बड़ा अच्छा लगता है अपने आप को लास्ट रखना. पहले घर, फिर बच्चे, फिर फैमिली, फिर काम, फिर हम. जब तक हम खुश नहीं होंगे, हम किसी को खुश नहीं कर पाएंगे. ये हमें ध्यान में रखना बहुत जरूरी है. येस येस, फार छान पद्धतीनं मॅडम तुम्ही PCOS काय आहे सांगितलं. आणि या तुमच्या सांगण्याच्या ह्याच्यावरून मला जे लक्षात आलं की PCOS ही सुरुवात आहे, कुठल्याही मोठ्या आजाराची होण्याची सुरुवात आहे. आणि जसं आपण म्हणतो की वेळेवर घातलेला 1 टाका पुढचे 100 टाके वाचवतो, सेम तसंच PCOS ला जर आपण व्यवस्थित काय म्हणतो आपण त्याला टॅकल केलं किंवा व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन जर हाताळलं तर पुढचे सगळे प्रॉब्लेम्स आपले वाचू शकतील. ठीक आहे, पैसा म्हणा किंवा बाकी सगळं आपण परत आणू शकतो, पण गेलेला वेळ आणि आपल्याला झालेला मानसिक त्रास हा आपण नाही भरून काढू शकत. सो जसं मॅडम म्हटलं तसं मीही सांगेन की महिलांनी
पहिल्यांदा आपल्याला कसं आनंदी ठेवता येईल किंवा स्वतः कसं आनंदी राहता येईल ते बघितलं पाहिजे. कारण आपल्यात आज जे असेल तेच आपण बाहेर देणार आहोत. सो सातत्यानं त्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. येस मॅम. आता तुम्ही याचं रिव्हर्सल जे करणार आहे असं म्हणताय आणि एक्सपर्ट म्हणून सांगताय, त्यासाठी काही तुम्ही डिझाईन केलेलं आहे किंवा त्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही आता? श्योर मैम। जैसे मैंने आपको बोला, जब सर्वे किया, लेडीज से बात की, पता चला ये इतना बड़ा प्रॉब्लम है अपने देश में, तो पूरे 2 साल लगे मैम. वी हैव अ पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. सो माझे पॅनलमध्ये आय हॅव थँक यू ऑन द पॅनल आय हॅव गायनकोलॉजिस्ट, I have Ayurvedic doctors, medical yoga acharyas, psychologists, mind experts. They all have come together, ma'am. आणि सबका एक कॉमन गोल था, बिना मेडिसिन्स के आप पीसीओएस को कैसे रिवर्स कर सकते हो. बिकॉज मैम, पीसीओएस में मेडिसिन हमारी बॉडी को और खराब कर रही है और वीक कर रही है, और आज ये पता नहीं है लोगों को. वो जाते हैं लोकल डॉक्टर के पास, वो लिख देते हैं हार्मोनल पिल्स खा लो, लेडीज खाने लगती हैं, उनके पीरियड्स आने लगते हैं. तो हमें ये बंद करना था. तो ये पूरा पैनल है हमारा, और 3 महीने का प्रोग्राम है मैम रिवर्सल का. इस 3 महीने में हम उनके साथ 5 पिलर्स पे काम करते हैं. और अगर कोई ये प्रोग्राम नहीं करना चाहता तो भी इन 5 पिलर्स पे अगर वो काम करेगा, उसका रिवर्सल गारंटीड है. द 5 पिलर्स आर: ईट राइट, मूव मोर, ब्रीथ इन अवेयरनेस, स्लीप बेटर अँड माइंड फ्री. तुम्ही ऍब्सोल्युटली ईट प्रॉपरली. आणि आता इतके फॅट डाएट्स आले, वी डोंट बिलीव्ह इन डाएट्स मॅम, बिकॉज डाएट तुम्ही कधी सस्टेन नाही करू शकता. यू आर ऑलवेज वेटिंग, मी कधी डाएट सोडणार, मी कधी खाणार. तर आम्ही लेडीजला एम्पावर करतात विथ नॉलेज ऑफ फूड, वेन यू शुड ईट. तुमची जाठर आग्नी जी आहे ना, ते खूप महत्वाची आहे. तर तुमची जाठर आग्नी मेंटेन होते आहे का, ते खूप महत्वाचं. आणि आम्ही ते शिकवतात. आमचं लक्ष आहे की एक लेडी स्वतःची एक्सपर्ट बनून घेत जाते. शी इज हर ओन डायटिशियन, शी विल नेव्हर नीड एनी डायटिशियन इन हर लाईफ. डिटॉक्सिफिकेशन करतात आम्ही, कारण खूप टॉक्सिन्स आहे आपली बॉडीमध्ये, ते आणखीन एक रूट कॉज आहे. सर वी गेट डिटॉक्सिफिकेशन ऑफ द वुमेन डन इन ईट राईट पिलर. आणि दुसरा पिलर आहे मूव्ह मोर. एव्हरी मॉर्निंग दे डू फोक फिटनेस, एरोबिक्स, बॉलिवूड सेशन्स आणि पॉवर योग टू स्ट्रेंथन देअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि आम्ही त्यांना ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवतात मॅम, कारण सगळी जे फॅट आहे ना, ते सगळं बेलीवर आहे. तुम्ही ऐकलं असेल, बाकी सगळं बेस्ट आहे, म्हणजे फक्त थोडंसं पेट बाहेर आलेलं आहे बस. ते जे पेट बाहेर आलेलं आहे ना, ते सगळं ओव्हरीजवर बसून ओव्हरीजला ब्रीथ करायला देत नाही. तर कसं फॅट लॉस करायचं ते आम्ही त्यांना देतात. एव्हरी मॉर्निंग दे हॅव अ वर्कआउट सेशन टुगेदर, ब्रीदिंग सेशन टुगेदर. आणि योग निद्रा आहे मॅम, सायंटिफिकली क्रिएटेड ऑडिओ फाईल्स. विमेन विथ पीसीओएस मॅम, स्लीप ॲपनिया असतं, म्हणजे रात्री झोप नाही येत. सडनली ते दे सिट अप अँड दे फील ब्रेथलेस. फ्रिक्वेंट विजिट टू वॉशरूम्स, किंवा पूर्ण दिवस तुम्हाला टायर्ड आणि फटीग्ड फील होतं. दीज आर साइन्स ऑफ स्लीप ॲपनिया. आणि आम्ही त्यांना योग निद्रा देतात. 20 मिनिट्सची फाईल आहे, फक्त प्लग अँड प्ले अँड लिसन. इट टेक्स देम टू द डीप REM. त्यांची स्लीप ऍक्टिव्हेट होते. आणि माइंड फ्री. वी हॅव आवर माइंड एक्सपर्ट्स, वी डू अ लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज टू मेक देम स्ट्रेस रेझिलियंट. हे आमचं कम्प्लीट प्रोग्राम आहे मॅम. येस, व्हेरी नाईस मॅम. आणि टीम असल्यामुळं काय होतं की बाबा, प्रत्येक क्षेत्रातल्या एक्सपर्टला घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि टीम असण्याचा दुसरा एक फायदा आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो. ज्यावेळेला एक आरती पांडे 100 लोकांच्या पर्यंत पोहोचतील, त्यावेळेला त्यांची टीम, फोक फिटनेसची पूर्ण टीम ही 1000 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचू शकते. सो दॅट इज द टीम वर्क अँड यू हॅव अ ग्रेट टीम मॅम. थँक्यू. येस येस. जसं आता तुम्ही म्हणालात की ब्रिदिंग एक्सरसाइज असेल किंवा डाएटचं हे असेल, तर त्याची काही तुम्ही एक उदाहरणं देऊ शकता का आम्हाला? श्योर मॅम. उदाहरण म्हणजे इन फूड वी टॉक अबाउट, आमचे 3 प्रिन्सिपल्स आहे, आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स मॅम. मितहारा, ईट इन मॉडरेशन. म्हणजे आम्हाला कोणतीही लेडीला असं डिप्राईव्ह नाही करायचं आहे, हे नका खाऊ, ते नका खाऊ, असं नसतं. वी टीच देम हाऊ दे शुड नो द टायमिंग ऑफ द फूड अँड ईट इन मॉडरेशन. दुसरं आहे ऋतुचार्य. आर यू ईटिंग सीझनल आणि लोकल.
खूप महत्वाचा आहे. लोक सांगतात हॅव ऑलिव्ह ऑइल, हॅव ॲव्होकाडोज. वी नीड टू अंडरस्टँड दीज आर नॉट लोकल फूड. सो दे ऑल कम फ्रॉम फार अवे. त्यांची फूड माईल काय आहे, किती त्याच्यात प्रेझर्वेटिव्ह पंप होतात, आपल्याला काही त्याचे न्यूट्रिएंट्स मिळत नाही. आणि तिसरा आहे जठर अग्नी. You need to understand that your body biological clock is with the sun. So you have to match that biological clock. आणि आम्ही तेच त्या लेडीजला शिकवते. We teach them. For all the listeners, मैम, अगर मैं एक गिव अवे देना चाहूंगी मेरे साइड से, कि अगर एक चीज आपको लाइफ में छोड़ देनी चाहिए बिल्कुल, तो वो है शुगर. व्हाइट प्रोसेस शुगर, साखर. खडी साखर Yes. नाही, साखर. ते टेबल रिफाइंड शुगर असते ना मॅम, ते का. आय वुड लाइक टू स्पीक ऑन वाय. मैम, शुगर जो है ना, इट इज एज अडिक्टिव एज कोकेन. आप गूगल कर सकते हैं लिसनर्स. जितना कोकेन का एडिक्शन होता है, उतना ही एडिक्शन ये शुगर का, व्हाइट टेबल शुगर का होता है. मगर डिफरेंस क्या है, शुगर सोशली एक्सेप्टेबल है. तो आप अपने सास के साथ बैठ के उसे चाय में ले रहे हो, आप ऑफिस में ले रहे हो, आप नेबर्स के साथ खा रहे हो, और आपको पता भी नहीं चल रहा है. दूसरी चीज, इट इज एम्प्टी कैलोरीज. ना उसमें प्रोटीन है, ना फाइबर है, ना कार्ब्स है. इट्स एम्प्टी कैलोरीज. और तीसरी बहुत इंपॉर्टेंट चीज है कि हमारी बॉडी में एक हार्मोन होता है लेप्टिन. लेप्टिन का काम है हमारे ब्रेन को कहना कि हमारा खाना पूरा हो गया है, आरती अभी तू फुल है. मगर शुगर अपने ब्रेन तक ये सिग्नल ही नहीं जाने देता लेप्टिन का. तो आप माइंडलेसली खाते हो और आप यू डोंट नो व्हेन यू आर फुल एंड यू आर ईटिंग अ लॉट. Yes, 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 तो yes. ये शुगर की वजह से होता है. और इतना ही नहीं प्रणोति, यू विल बी शॉक टू नो, फूड इंडस्ट्री ने सारे पैकेज्ड खाने में, जैसे हम हमारे बच्चे को सोना, मोना, बाबू बुलाते हैं ना, वैसे ही शुगर के 70 नाम है. 70. तो ये अलग अलग नामों से इन्होंने डब्बों पे शुगर को डाला हुआ है. तो आपको पता भी नहीं है कि आप शुगर खा रहे हो. और आप कभी भी देखना, आप एक कुरकुरे या एक चिप्स खा के बैठ नहीं सकते हो. आप हमेशा ज्यादा खाते हो बिकॉज उसमें शुगर है जो एडिक्टिव है. तो शुगर के ऑल्टरनेटिव्स क्या हैं? ऑर्गेनिक जैगरी, गुड़, ऑर्गेनिक हनी, शहद, स्टीविया, कोकोनट शुगर, पाम शुगर. तो आप मीठा खाना मत बंद करो, पर आप शक्कर जरूर बंद कर दो, और उसकी जगह आप गुड़, हनी, स्टीविया, डेट्स, खजूर, ये सब ले सकते हैं. Yes. Yes, मैम. तो अभी शुगर बंद करना है. आपको भी, आप खाते हो या नहीं वो बताओ मुझे. आपकी हंसी से ही लग रहा था मुझे. जब मैं बोल रही थी, जिस तरह आप हंस रहे थे ना, मुझे लगता है मैं सबसे पहले आपको ही चाहती हूँ कि आप पूरी ऑडियंस के सामने प्रॉमिस करो मुझे कि आप साखर बंद करोगे. Promise. I absolutely promise that कि I will stop to eat sugar from now onwards. आई एम सो हैप्पी. आप डिफरेंस देखोगे अपने अंदर. यस, थैंक यू सो मच मैम. और ब्रीदिंग एक्सरसाइज के बारे में आप कुछ बताना चाहते थे. मैं एक्चुअली, अगर आप सिखाएंगे तो मैं आपके सामने ट्राई कर सकती हूँ. अरे वाह, जरूर जरूर. सो जो पीसीओएस रिलेटेड ब्रीदिंग एक्सरसाइज हैं वो अभी मैं यहाँ नहीं सिखाऊंगी, बट आई विल टीच यू सम एक्सरसाइज दैट सब कर सकते हैं. ये एक्सरसाइज का पहले मैं फायदा बताती हूँ. जब भी आपको, अभी नेक्स्ट टाइम प्रणोति जी आपको शुगर खाने का मन करेगा, उसके पहले आप ये एक्सरसाइज करोगे तो आपकी क्रेविंग चली जाएगी. अगर आपको बहुत गुस्सा आ रहा है या आपको अपने बच्चों पे चिल्लाना है, किसी पे भी चिड़चिड़ापन आ रहा है, उसके पहले आप ये एक्सरसाइज करो. अगर आपको नींद नहीं आ रही है, आप इधर उधर भटक रहे हो, तो आप लेटे हुए भी ये ब्रीदिंग एक्सरसाइज कर सकते हो. सुबह उठ के अगर आप सबसे पहले ये ब्रीदिंग एक्सरसाइज करोगे तो आपको बहुत कामनेस फील होगी. सो इस ब्रीदिंग एक्सरसाइज का नाम है 4-7-8, 4-7-8. ओके. हम 4 काउंट नोज से इनहेल करेंगे ब्रीदिंग, हम 7 काउंट तक उस ब्रीदिंग को होल्ड करेंगे, और हम 8 काउंट को मुंह से एक्सहेल करेंगे आवाज करके. सो मैं एक बार दिखाऊंगी, फिर आप करिएगा. और हमें ऐसी 4 साइकिल करनी है एक सेट कंप्लीट करने के लिए. और ऐसे आप 4 सेट करने हैं. अभी हम एक ही सेट करेंगे, मगर आप जब 4 सेट करोगे आपको जेन्युइनली फायदा होगा अगर आप ये 1 महीने तक करोगे.
सो ऑल वी डू Okay. फर्स्ट इज, पहले आप बैक सपोर्ट लेके अच्छे से बैठ सकते हैं. यू कैन क्रॉस योर लेग्स एंड सिट डाउन ऑन द ग्राउंड. आप चेयर के ऊपर बैठ के भी कर सकते हो. आप लेट के पाम्स फेसिंग द सीलिंग भी ये कर सकते हो. दूसरी चीज, सबसे पहले सारी ब्रेथ बाहर छोड़ दो. उसके बाद 4 काउंट्स अभी मैं करके दिखाती हूँ आपको. Four counts inhale, 7 counts hold and 8 counts exhale through your nose. ठीक है, अब मैं आपको काउंट्स देती हूँ, आप करिएगा. आप पहले ब्रेथ छोड़ दीजिए. रेडी? इनहेल 2, 3, 4. Hold 2, 3, 4, 5, 6, 7. Exhale 2, 3, 4, 5, 6, 7, 8. फिर से एक बार इनहेल कीजिए. 1, 2, 3, 4. होल्ड 2, 3, 4, 5, 6, 7. एक्सेल 2, 3, 4, 5, 6, 7, 8. वाह, नाइस कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. हे म्हणजे आपण असा श्वास घेऊ शकतो हे विसरूनच गेलेत बरेच जण आपल्या या आजच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही बघा, ब्रीदिंग इज सो पॉवरफुल प्रणोतीजी, बट आपण त्याच्यावर वेळच घालत नाही. शॅलो ब्रीदिंग करतात. आणि इट हॅज प्राणायाम. म्हणजे काय? प्राणा मीन्स एनर्जी, आयम मीन्स इन कंट्रोल. तुम्ही तुमची एनर्जी कंट्रोल करून आपल्या ऑर्गन्सला देता आहे का? आज नाही देत. आणि इट इज सो पॉवरफुल. तुम्ही हे जरूर करा आणि तुम्हाला याचे बेनिफिट्स दिसणार. येस येस, शुअर मॅम. थँक्यू सो मच फॉर द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आणि लाईव्ह मध्ये पण आपण ते करू शकतो. दॅट्स ग्रेट. येस येस. आता थोडस तुमच्या एंटरप्रेनरशिप जर्नी बद्दल मॅडम आपण बोलू. जसं की तुम्ही म्हटलात की तुम्ही जॉब आधी केलेला आहे, टीचरचा जॉब असेल किंवा कॉर्पोरेट सेक्टर मधला तुमचा जॉब असेल, आणि आताची ही एंटरप्रेनरशिप जर्नी, त्या दोन्हीचं डिफाईन कसं कराल तुम्ही? म्हणजे तुम्हाला काय आवडतंय आणि काय तुम्ही रिलेट कशाशी होताय जास्त? आवडता हे आहे दॅट देर इज सम मीनिंग टू लाईफ. ऑनेस्टली, जेव्हा मी कॉर्पोरेट जॉबमध्ये होती तर काय मीनिंग आणि पर्पज नव्हतं. मंडे टू फ्रायडे काम करा, बँक अकाउंटमध्ये 1 तारखेला पैसे येत होते. सॅटर्डे संडे तेच मिनिंगलेस, मॉल, मूवी, डिनर आउटिंग, हॉलिडे. म्हणजे लाईफ काय होती, त्याच्यात काय पर्पज नव्हता ऑनेस्टली. आता आय हॅव अ पर्पज इन लाईफ. माझी आता जेन्युनली वेन आय वेक अप इन द मॉर्निंग, आय हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. आणि ते लुक फॉरवर्ड इज नॉट गोइंग टू अ मॉल किंवा म्हणजे हॉटेलला कुठे जात आहेत. देर आर सो मेनी विमेन टुडे हु आर चेंजिंग देअर लाईफ्स. माझा ग्रुप आहे फ्रीडम फ्रॉम PCOS प्रणोतीजी, आणि तिकडे रोज विमेन सकाळी जे त्यांना चेंजेस दिसत आहेत ते लिहितात, ते शेअर देअर एक्सपिरियन्स. आणि it is so amazing to know that you can be a little contributor to someone's life. So entrepreneur journey तुम्हाला हे सेन्स ऑफ बिलॉंगिंग जे आहे ना ते मला दिलं आहे. त्याच्या पूर्ण पहिला काहीच पर्पज नव्हता. वेस्ट ऑफ लाईफ होती माझी. तर मला वाटते आता काय लाईफ मध्ये पर्पज आहे. अँड देन माय कंपनी इज ऑल फॉर द वुमेन, ऑफ द वुमेन, बाय द वुमेन. सो आमचे जे कोचेस पण आहेत ते ऑल विमेन कोचेस आहेत. म्हणजे ते पण घरी बसून मुलां बघून कसं ते हे ट्रेनिंग करून ते कोच बनलेले आहेत. सो इट्स ब्युटिफुल. आय मीन आय हॅव नो कंप्लेंट्स. तुम्ही मला सांगा काय तुम्हाला आवडत नाही जे जॉबमध्ये आवडत होतं, तर देर इज नथिंग. देर आर नो कंप्लेंट्स, नो रिग्रेट्स. इट्स टफ टू रीच आउट टू सो मेनी वुमेन, बट देन आय हॅव पीपल लाईक यू हू आर सो अमेझिंग टू इन्व्हाइट अस. अँड आय मीन मला आता पण असं वाटतंय, मी तुम्ही फोन केला, अरे यू आर डुईंग सच अ ग्रेट जॉब, कम आय विल हेल्प यू टू स्प्रेड द वर्ड. सो आय फील वेन यू आर डुईंग समथिंग नाईस, चांगले लोक तुम्हाला भेटत जातात. दॅट्स वाय आय मेट ऑटोमॅटिक. यू नो. अँड यू सेड की कम आरती, आय वुड लव्ह पीपल टू नो अबाउट PCOS. तुम्ही 1 मिनिट पण नाही घेतलं. So like this now, so many people would start taking care of their health thanks to you. So I feel this journey we are meeting nice people, and
women to women. So I want to tell all the women, ये जो बोलते हैं ना एक औरत दूसरी औरत की खुशी नहीं देख सकती, ये सब बिल्कुल गलत है. I think women are only helping and supporting women. येस 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 सर, बरोबर मॅम. मला इथं हेच अधोरेखित करायचं होतं ऍक्च्युली, कारण आपल्याला तसं भासवलं गेलंय, तसं जाणवून दिलं गेलंय लहानपणापासून, आणि म्हणून त्याच वातावरणात आपण वाढतोय. पण जसं तुम्ही सांगितलं तसाच माझा अनुभव आहे. गेली 5 वर्ष मी ज्यावेळेला वुमन एम्पॉवरमेंट मध्ये काम करायचं असं म्हणते आणि सुरुवात करते, अक्षरशः चांगल्या चांगल्या लेडीज महिला मला भेटत गेल्या आणि आमचा हा कारवा बनत गेला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आता तुम्ही सुद्धा त्या कारवाचा एक भाग आहात हे मला इथे आनंदाने सांगावं वाटतंय. कारण जसं दॅट इज द ब्युटी ऑफ दिस सेक्टर, किंवा हे जे आहे हे सौंदर्य आहे महिलांचं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फिजिकल, बट मेंटली ब्युटीनेस इज हे ह्याच्यामध्ये आहे. आणि आपण सोबत गेलो तर खरंच चांगल्या पद्धतीनं फार चांगलं काम समाजासाठी करू शकू. आणि हेच समाधान आपल्याला, मला वाटते, उद्याचा नवीन दिवस जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा देते मॅडम. सो फार छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला ऐकून सुद्धा. मला ही मुलाखत म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगायची की ही सुरुवात आहे आपली. या सगळ्या प्रॉब्लेम्स, कुठल्याही प्रॉब्लेम्स होते, सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळतंच, फक्त आपण ते थोडंसं शोधावं लागतं. तुम्ही 1 पाऊल घ्या, आम्ही 10 पावलं तुमच्या सोबत यायला तयार आहोत, हे मला या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सांगायचं आहे. आणि मॅम, गुगल फॉर्म विषयी तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं, जेणेकरून त्यांना सेल्फ रिअलायझेशनला किंवा सेल्फ असेसमेंटला बरं पडेल. त्याविषयी थोडंसं सांगाल का तुम्ही? शुअर. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, देर आर लॉट ऑफ सिम्पटम्स प्रणवतीजी, आणि लेडीजला माहीतच नाही त्यांना PCOS आहे किंवा नाही आहे. आणि आता कोविड टाइम्समध्ये दे आर नॉट इवन एबल टू गो टू द डॉक्टर, किंवा ते सोनोग्राफी पण करू नाही शकत. तर वी हॅव गॉट द पॅनल एक्सपर्ट्स टुगेदर, आणि आम्ही हे 2 मिनिटं तुमचं जाणार. तुम्ही हे फॉर्म भरून स्वतःही, जर तुमचं स्कोर 5 अँड अबव आहे, म्हणजे तुमचे बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचे साईन्स आहात, हे तुम्हाला स्वतःच कळणार. सो आय वुड लाईक यू टू शेअर दिस विथ ऑल द लिसनर्स मॅम. हे एक लिंक आहे, द लेडीज कॅन जस्ट फिल दिस अँड दे कॅन डू द सेल्फ अवेअरनेस, सेल्फ टेस्ट करू शकतात, किंवा स्वतःलाच माहीत पडणार की त्यांना काय सिम्पटम्स बॉडीमध्ये आहेत. येस, मी चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये ती लिंक शेअर केलेली आहे. सेल्फ असेसमेंटसाठी तुम्ही ही लिंक करा, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल कळेल की आपण कुठल्या स्टेजला आता आहोत किंवा कशा पद्धतीनं आपल्याला आपल्याकडे बघणं गरजेचं आहे. सो वेळेची मर्यादा असल्यामुळे आपली ही चर्चाच म्हणेन, कारण ही मुलाखत झालीच नाही मॅडम, छान गप्पा मारल्या आपण. सो मी तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारेन की या सगळ्या महिला उद्योजका असतील किंवा महिला असतील, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? Wow. I just want to give one message to all women entrepreneurs, mothers who have young girl child especially. एकच मला तुम्हाला it's more of a humble request आणि not a message, that please take yourself as priority. जर तुम्ही तुम्हाला स्वतः लव करणार, सेल्फ लव, तेव्हाच बाकी लोग तुम्हाला लव करणार. बहुत इंपॉर्टेंट है अपने आप को प्रायोरिटी में रखना. और जब मैं अपने आप को प्रायोरिटी में रखने की बात कर रही हूँ, आई एम टॉकिंग अबाउट योर हेल्थ, बिकॉज व्हेन यू आर हेल्दी यू विल हैव मोर टाइम फॉर योर बिजनेस. जब आप खुद हेल्दी होगे, आपको घर के लिए ज्यादा समय मिलेगा, आप ज्यादा खुशी बांट पाओगे, क्योंकि आप इंटरनली हैप्पी हो, एनर्जेटिक हो. मैंने बहुत सारी लेडीज को सुना है बोलते हुए, मेरे पास टाइम नहीं है अपने लिए, मेरे पास टाइम नहीं है मेरी हेल्थ के लिए. आपको ये सोचना चाहिए कि आपका लाइफ पार्टनर कौन है, आपकी बॉडी है. प्रणति जी, अगर आप फ्लाइट में भी बैठते हो ना, तो पहले पायलट जो आपको अनाउंसमेंट आती है वो कहते हैं ऑक्सीजन मास्क पहले खुद लगाओ, फिर आप बाकी लोगों की हेल्प कर पाओगे. तो मुझे यही बोलना है, अपना ऑक्सीजन मास्क अपनी हेल्थ है, पहले आप वो लगाओ ताकि आप अपने आजू बाजू के लोगों का ख्याल रख पाओ. सो टेक योर हेल्थ एज प्रायोरिटी एंड टेक चार्ज ऑफ योर हेल्थ. येस येस मॅम, व्हेरी नाईस मेसेज. आणि जसं मराठीमध्ये म्हणतात, आरोग्यम धन संपदा, आरोग्य हीच खरी आपली धनाची संपदा आहे आणि त्याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. अतिशय छान संदेश मॅडम तुम्ही दिला आणि या छान गप्पा रंगल्या आपल्या. सो मी तुमचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही इथं आलात आणि PCOS असेल, फोक फिटनेस असेल, याबद्दल पूर्ण छान माहिती आपल्या सगळ्या मैत्रिणींना दिलीत. त्याबद्दल मी माझ्या मैत्रिणींना इथं सांगायला मला निश्चितपणे आवडेल की 1KV अंतर्गत सुद्धा आपण एंटरप्रेनरशिप जर्नी ज्यांना सुरू करायची आहे, ज्यांची सुरू आहे, त्यांना वाढवायची आहे, त्यांना आपण
हँड होल्डिंग देण्यासाठी 1KV ह्या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे. मी आत्मनिर्भर या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुद्धा आपण तेच काम करतोय. महिलांना 5ही पातळ्यावरती कशा पद्धतीनं आत्मनिर्भर बनवता येईल. कारण महिला जर आत्मनिर्भर झाली तर एक कुटुंब आत्मनिर्भर होईल. कुटुंब आत्मनिर्भर झालं तर समाज आत्मनिर्भर होईल आणि मग आपण देशाला आत्मनिर्भर करण्याचं जे स्वप्न बघतोय ते आपण सत्यात उतरवू शकू. आणि आपण जर सगळे सोबत आलो तर निश्चितपणे हे एक दिवस होणार आहे. सो या 100. आणि जॉईन व्हा या उपक्रमामध्ये. थँक्यू सो मच सगळ्यांचे तुम्ही आलात आणि येस मॅम. I would love to be a part of this in any way, any capacity. मला तुम्ही सांगा मी कसे तुमचे जे गोल आणि विजन आहे ते खूप चांगलं आहे. यू आर रिअली डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब बाय सपोर्टिंग ऑन्टरप्रेन्योर वुमेन. आणि हे आजची हे आवश्यकता आहे. वुमेनला काय बनवायचं आहे, करायचं, पण त्यांना ते गायडन्स नाही आहे. In whatever capacity I can be a part of this, I would love to support you and be a part of 1K Women Entrepreneurship. म्हणजे मला इथं सांगायला आवडेल की यू आर नाऊ ऑलरेडी अ पार्ट ऑफ 1KV आणि मी आत्मनिर्भर. येस, वी कॅन स्टार्ट अवर जर्नी फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स ऍज वेल. कारण दोघांचं मिशन एक आहे आणि ज्या वेळेला आपण हे सगळे बांधले जाऊ, जसं मी म्हटलं टीम वर्क आहे, ज्या वेळेला हे टीम वर्क ऍक्च्युअल वर्कआउट व्हायला सुरू होईल त्यावेळेला निश्चितपणे सगळं चित्र मॅडम बदलणार आहे. आपण सोबत नक्की ते करू. थँक्यू सो मच वन्स अगेन टू यू अँड ऑल माय व्ह्युअर्स. थँक्यू. Thank you, ma'am. Thank you so much.